नमस्कार. कसे बरे ना? बरेच असते. हे बघा, संध्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे हे हरभऱ्याची उसळ. हे हरभरे मी रात्री 10 वाजता भिजत घातले आणि हे बघा कसे टम्म फुगले. हरभरे बघा टम्म फुगले. आता याची उसळ आपल्याला बनवायची आहे. अशी छान उसळ आपण बनवू. या कुकरमध्ये पाणी ठेवलं, याच्यामध्ये थोडं मीठ टाकू. हे बघा, याच्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकू, म्हणजे हरभरे चांगले मऊसूत आणि चांगले शिजतील. आणि आता हे 2-3 पाण्याने मी धुवून घेतले. रात्री पण धुतले आणि आता पण धुतले. आणि हे आता पाणी उकळलेलं आहे. आता हे आपण भिजत टाकू याच्यात शिजायला. छानपैकी उसळ मस्त. याची भाजी केली ना तर भाजी पण होते, पण आपल्याला उसळ बनवायची. हरभरे चण्याची भाजी, चण्यांची उसळ. खाताना ही काळजी घ्यायची, अशी सवय ठेवायची. असं होल मोकळं एकाने पाहायचं. मला सवय आहे म्हणून मी तुम्हाला पण सांगते. हे बघा, एक कुकरचं झाकण लावते. आता याची एक शिटी फुल गॅसवर करायची. नंतर गॅस कमी करून हे 5 शिट्या होऊ द्यायच्या. 5 शिट्यानंतर सांगते तुम्हाला. हे बघा, एक कुकरच्या 5 शिट्या पूर्ण झाल्या. आता आपण कुकर उघडून घेऊ. हे बघा, वाफ काढून घेतली आणि हा कुकर उघडला आणि आपले हे दाणे छान असे शिजले. हे बघा, मस्त झाले, मस्त शिजले. हे बघा, छान शिजले आपले दाणे. आता आपण गॅस सुरू करू आणि कढईमध्ये तेल टाकू. हे बघा, तेल टाकलं. 2-3 चमचे तेल टाकलं. त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकू. 1 चमचा मोहरी टाकू. मोहरी तडतडते. आता आपण लसण टाकू. लसण कापला आहे, हा लसण पण टाकून घेऊ. लसण पण झालाय. आपण कांदे टाकू. तिच्यातच हे हिरवी मिरची टाकून घेऊ. हे थोडं होऊ देऊ. याचं कच्चं पण जायला पाहिजे एवढं हे होऊ देऊ. आता या कांद्याचं कच्चं पण गेलंय. आता आपण याच्यात हे टमाटर टाकू.
टमाटर टाकल्यावर आपण थोडं मीठ टाकू. आपण हरभऱ्यांमध्ये शिजताना मीठ टाकले आहे, हे लक्षात ठेवायचं. मीठ थोडं कमीच टाकायचं. थोडंच मीठ टाकलं मी. गॅस कमी करायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं. 2 मिनटं टमाटे नरम होईपर्यंत होऊ द्यायचं. हळद टाकू. हे झालं आहे, हे पूर्ण चांगलं छान मस्त पाणी पाणी झालं आहे. टमाटे पण, कांदे पण, मिरच्या, लसूण सगळं झालं आहे. आता आपण याच्यात हळद टाकू. आणि हे चटणी टाकू. आणि हा मसाला आहे थोडासा, हा मसाला पण टाकू. हे मस्त झालं आहे बघा, छान. आता आपण इथे हरभरे टाकू. छान झालं आहे मस्त. आता आपण हे थोडं पाणी आटेपर्यंत याला या मसाल्यामध्ये शिजू देऊ, म्हणजे मसाला याला छान लागेल. आणि याच्यावर झाकण ठेवून देऊ. हे बघा, झाकण ठेवलं. हे बघा, हे छान झालेलं आहे, मस्त झालेलं आहे, पूर्ण झालं. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकू. हे बघा, हलवून घेऊ. गॅस बंद केला मी. याच्यावर कांदा टाकू. हे बघा, छान अशी डिश तयार झालेली आहे, मस्त अशी उसळ. तुम्ही पण करा, तुम्ही पण खा. हे बघा, ही उसळ खूप छान झालेली आहे. हिला खूप काळजीपूर्वक मी केलेली आहे. अशीच तुम्ही पण करा, तुम्ही पण खा. आणि ही जर उसळ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका.